मोठे नाव मी संजय अंबादास साडे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत शेकापूर येथे कार्यरत आहे। ग्रामपंचायत अंतर्गत कार्यकारी अभियंता प्रमुख भांडार महापारेषण म्हणून केंद्र आहे, आपले भांडार केंद्र आहे। यांना ग्रामपंचायतने यापूर्वी वारंवार ग्राम नोटिसा दिलेल्या आहेत कर भरणा करा म्हणून, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। यावेळेस आम्ही दिनांक 16/5/2025 रोजी आम्ही पत्र दिलं की तुम्ही 7 दिवसात ग्रामपंचायतचा कर भरणा करा म्हणून। त्यांच्याकडे ग्रामपंचायतचं 84,65,968 रुपये थकीत आहे। आम्ही ग्रामपंचायतचे जे कनेक्शन आहे ती लाईटीची, ते आम्ही वेळोवेळी त्यांचं लाईट बिल ग्रामपंचायतीनं भरलेलं आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही 40,000 रुपये ग्रामपंचायतचं लाईट बिल भरलेलं आहे, परंतु ग्रामपंचायत जी येणं आहे तिने कधीच भरलेलं नाही। आम्ही वारंवार त्यांना लेखी तक्रार नोटिसा दिलेल्या आहे, ती कर मागणी बिल दिलेलं आहे। आणि 16/5/2025 रोजी आम्ही पत्र दिलं की 7 दिवसात जर तुम्ही कर भरणा वेळेत नाही केला तर 24 तारखेला आम्ही येऊन जप्तीची कारवाई करणार आहे म्हणून। त्याप्रमाणे तिने काही कुठली लेखी पत्र दिलं नाही किंवा काही सांगितलेलं नाही, त्यानुसार आम्ही आज 24/5/2025 रोजी येऊन जप्तीची कारवाई केलेली आहे। कोण कोण आहे सोबत तुमच्या? आज सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, पोलीस पाटील आहेत, गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, सर्वांनी मिळून जप्तीची कारवाई केली। आज या ठिकाणी मी ग्रामपंचायत सदस्य किरण महादेव शेकापूर या आम्ही आमच्या हातीत असलेलं MSCBचं MSCDCL या कार्याला टाळे ठोकले आहे, कारण आमची यांच्याकडे 84 लाख रुपये इतकी बेबाकी असून यांनी आतापर्यंत 1 रुपया भरणा केलेला नाही। वारंवार आम्ही यांना नोटीस दिलेत आणि यांच्या आमच्याकडे फक्त 40,000 रुपये बाकी असताना लाईनमॅन आमच्या पोलवरचे बल्ब फोडले, कनेक्शन कट केले, आम्हाला कनेक्शन दिलं नाही। तरी आज दिनांक आम्ही 16 तारखेला असे त्यांना नोटीस दिली की 7 दिवसाची मुदत देऊन जर भरणा नाही केल्यास आम्ही जप्तीची कारवाई करणार। त्याप्रमाणे ह्यांनी आमच्याकडे कुठलीही दखल घेतली नाही, त्याप्रमाणे आज आम्ही आमची कारवाई केलेली आहे। त्यामुळे आम्ही आज आपण ह्याला सील केलेला आहे। जोपर्यंत आमचा भरणा होत नाही किंवा लेखी काय त्यांनी देत नाहीत तोपर्यंत आम्ही सील खोलणार नाही। बाजूचं पण काय सील केलं? त्यांच्या हीच बाजूचं ती MSCTCL आहे, त्यांच्याकडे पण 38 लाख रुपये बाकी आहे। त्यांनी पण जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्यांचं पण सील काढणार नाहीत। ते आमच्या ग्रामपंचायतीचा निर्णय असल्यामुळे आम्ही काय मागं घेणार नाहीत। जोपर्यंत भरणा होत नाही तोपर्यंत आम्ही सील काढणार नाहीत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।